ऋण घेऊन सण करू नये, अशी म्हण आपल्या मराठीत आहे. एकूणच आपल्या समाजात कर्जाकडे काहीशा नकारात्मक पद्धतीने बघितलं जातं. पण सगळीच कर्ज वाईट नसतात. विशेषतः बिझनेस करताना एका टप्प्यावर त्याच्या वाढीसाठी कर्ज घेणं आवश्यक ठरतं. त्यामुळेच बिझनेस लोन म्हणजे काय? बँकेतून ते मिळवण्याची प्रक्रिया कशी असते? ते नेमकं कधी घ्यावं? स्टार्टअपसाठी लोनच्या काही विशेष तरतुदी आहेत का? या सगळ्याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी सी ए अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. बिझनेस म्हटलं की लोन आणि लोन म्हटलं की तो अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपण आज एका खास पाहुण्यांना बोलवलंय. कांचन कुलकर्णी सर. ते गेली 30हून अधिक वर्ष या क्षेत्रात काम करतायत. आर-बी-आय, बँक ऑफ महाराष्ट्र, आय-सी-आय-सी-आय अशा बँकांमध्ये ते गेली 30 वर्ष इंटरनॅशनल ट्रेड आणि एम-एस-एम-ई फायनान्स या विषयावर काम करतात. लोन या विषयावर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे. सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या एम-एस-एम-ई लोन संदर्भातल्या विविध योजनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बिझनेस लोन, लोन एक्सपोजर, बिझनेस प्लॅन हे त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे विषय आहेत. वेगवेगळ्या बँका, शैक्षणिक संस्था आणि कंपन्यांमध्ये संचालक आणि सल्लागारपदी ते सध्या आहेत. सर, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद अर्पिता. सर, विषयाला सुरुवातच करू. बिझनेस म्हटलं की लोन घ्यावं का नाही घ्यावं? लोन कधी घ्यावं? आणि माझ्या बिझनेससाठी लोन गरजेचं आहे का? आणि किती एक्सपोजर असावं? असे प्रश्न आणि असंख्य प्रश्न पडलेले असतात. यावर तुम्ही काय म्हणाल? सर्वप्रथम अर्पिता धन्यवाद या चॅनलच्या माध्यमातून माझे काही विचार, माझा अनुभव सांगण्याकरता बोलवलं. हे खरंच आहे की एखादा व्यवसाय सुरू करणं हेच धाडसाचं असतं. व्यवसाय सुरू करायला खूप फॅक्टर्स लागतात. जागा लागते, माझी स्वतःची मानसिक तयारी लागते, साधनं लागतात. त्यातनं एक महत्त्वाचं साधन आपण म्हणू की भांडवल लागतं. जेव्हा भांडवलाचा विषय येतो तेव्हा साहजिक असं वाटतं की मला जेवढी मोठी उडी मारायची आहे, ओके, जेवढी माझी ऐपत आहे, तर तेवढी माझी आर्थिक ऐपत आहे का? आर्थिक पत आहे का? हा प्रश्न नक्कीच यक्ष प्रश्न म्हणून उभा राहतो. तर तेव्हा एखाद्या व्यावसायिकापुढे 2 पर्याय उभे राहतात. एक तर जेवढं मला भांडवलाची गरज आहे, किमान भांडवल लागतं. त्यातलं माझं काही भांडवल मी घालू शकतो, मी गुंतवणूक करू शकतो. पण बरचसं भांडवल असं असतं की ते पुरेसं होत नाही. म्हणजे आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यामध्ये बरचसं भांडवल हे आपल्याला कर्जाच्या स्वरूपामध्ये घ्यायला लागतं. तर तेव्हाच हा यक्ष प्रश्न उभारू शकतो. तर जेव्हा आपल्याला वाटतं की कर्ज घ्यायला पाहिजे, जसं तू बरोबर सांगितलंस की काळानुसार हा विचार बदलत चाललाय. काही वर्षापूर्वी विचार असा होता की मला व्यवसाय तर करायचा आहे, मला भांडवल पण पाहिजे, पण मग कर्ज कशाला काढायचं? गंमत वाटेल तर पण एकेकाळी कर्ज घेणं म्हणजे मी काय पाप करतोय का? किंवा कर्जाने माझा व्यवसाय काही पातक आहे का असं वाटायचं. काळानुसार नक्कीच हा विषय हळू-हळू बदलत गेलाय. आत्ताच्या काळामध्ये जर असा विचार केला, तर व्यवसाय करायचा, भांडवल लागतंच, लमसममध्ये लागतं आणि त्याच्याकरता कर्ज काढणं हे अत्यावश्यक झालेलं आहे. त्यामुळं कोणत्याही व्यवसायाकरता जर आपण जे काही पर्याप्त भांडवल लागतं, आपलं आवश्यक आहे, पर्याप्त म्हणजे आपण ऑप्टिमम म्हणू, किमान एवढं भांडवल मला पाहिजेच आणि त्याचा जो अंदाज आहे, तो आपल्या बऱ्यापैकी असतो. म्हणजे व्यवसाय सुरू करताना एक आर्थिक गणित आपल्यासमोर उभं असतंच. त्यामुळं त्या गणिताचा विचार केला तर आपल्याला माहिती असतं, की काही भांडवल, किमान भांडवल मी माझं स्वतःचं टाकू शकतो आणि मला कर्जाच्या स्वरूपामध्ये बरचसं भांडवल आपल्याला घ्यायला लागतं. जेव्हा कर्जाऊ भांडवल आपण उभं करायचा प्रश्न येतो, तेव्हा नक्कीच सगळ्यात मोठा आपल्याला जो पर्याय उभा राहतो, तो बँकेचा राहतो. तो आज पण तेवढाच खरा आहे. पण बँकेच्या बरोबरीने बऱ्याचशा अशा आर्थिक संस्था आहेत. बरेचसे आपल्याला आता ऑप्शन आपल्याला ओपन झालेले आहेत आत्ताच्या या जगामध्ये, की जिथं आपल्याला ऑप्शन्स आपलं खूप म्हणजे आपल्याला हे नाही तर ते, ते नाही तर हे असे ऑप्शन्स आहेत. म्हणजे पूर्वी असं होतं, की मला भांडवल पाहिजे म्हणजे मला बँकेत जायचो. बँक हा पर्यायाने म्हणजे एकच पर्याय आपल्याला होता.
आता तसं राहिलेलं नाहीये. आता मल्टिपल संस्था, बऱ्याचशा संस्था उभ्या राहिल्यात, की जिथं आपण जाऊ शकतो. तरी पण बँक एक आज सुद्धा एक भक्कम आधार आपल्याला असं म्हणायला हरकत नाही, जिथं आपण आपल्या आपल्या भांडवलाकरता आपण जातो. असं साधारणपणे विचार केला जातो, की जर भांडवल मला काही समजा एक ₹100 पाहिजे असेल असं विचार करून, तर याची विभागणी कशी करायची? म्हणजे मला किमान भांडवल माझं किती गुंतवणूक करायला लागेल, जेणेकरून मला बाकीचं भांडवल बँक देऊ शकेल. तर याच्यामध्ये सर्वसाधारण एक रेशो ठरलेला आहे, गुणोत्तर ठरलेलं आहे असं म्हणू आपण, की किमान भांडवल जेव्हा विचार करतो, तेव्हा एक नक्कीच आहे, की तुम्हाला जेवढं भांडवलाची गरज आहे, तेवढं 100% पूर्ण भांडवल कोणती बँक, कोणतीही संस्था देणार नाही. अपेक्षा अशी आहे, की तुमचं काही ना काही भांडवल, तुमचं स्वतःचं काही ना काही गुंतवणूक पाहिजे. तर त्यामध्ये स्वतःचं भांडवल सर्वसाधारणपणे तुमच्या खर्चाच्या, तुमच्या एस्टिमेटच्या 20% ते 25% असावं, असा विचार केलेला आहे. ढोबळमानानं बघू आपण. म्हणजे काय, की बँकेला सोयीचं जाईल, की बँक 70%, 75%, 80% बँक अर्थसहाय्य हे देऊ शकेल लोनच्या स्वरूपामध्ये. या इन्साईटसाठी खूप धन्यवाद. कारण तुम्ही अक्षरशः रेशोज दिला. आता जर बिझनेस लोन घ्यायचंय, असं आपण जर एक स्टेप पुढे चाललोय, तर मग त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काही बिझनेस टू बिझनेस बदलतो का? किंवा माझं मला कळू शकेल का, की मी एलिजिबल होतोय माझा बिझनेस अशा पद्धतीने? किंवा जर एलिजिबिलिटी नसेल, तर ती पात्रता कशी वाढवून घ्यायची? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा प्रश्न कोणत्याही व्यावसायिकाच्या मनात पण उभा राहतो. मला असं वाटतं हे थोडंसं होमवर्क आहे कोणत्याही व्यवसायाच्या दृष्टीने. कारण माझ्या या इतक्या वर्षाचा अनुभव जर बघितला, तर जेव्हा व्यावसायिक माझ्याकडे बँकेत येतात, तेव्हा असं असं एक चित्र उभं राहतं, की तो माझ्याकडे इंटरव्ह्यूला आल्यासारखा येतो. व्यावसायिक असेल, व्यावसायिक असेल, त्याला धंद्याचं ज्ञान चांगलं असतं, पण बँकेमध्ये अप्रोच होणं मला असं वाटतं एक वेगळा अभ्यास आहे. त्यामुळं बँकेमध्ये कर्जाकरता जाण्याकरता एक थोडंसं होमवर्क करणं फार अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये तू जो प्रश्न विचारला, की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? किंवा मला हे होमवर्क करताना माझ्या दृष्टीने काय-काय करायला पाहिजे? मी पात्र आहे का? तर पात्रता जर जर आपल्याला शोधायची असेल, तर कोणकोणत्या पात्रतेचे निकष आहेत, हे आपण थोडंसं बघूया. सर्वसाधारणपणे बँकेत जेव्हा आपण जातो आणि तुमची पात्रता ही चेक केली जाते. त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्हाला हा व्यवसाय करण्याची तुमची कितपत मानसिक तयारी आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा म्हटलं मानसिक तयारी आहे, त्याच्यामध्ये तुमचं मग एज्युकेशन क्वालिफिकेशन महत्त्वाचं आहे का? हा एक प्रश्न आहे. बऱ्याच वेळी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं शैक्षणिक अर्हता महत्त्वाची ठरत नाही. तुमचं या धंद्यातलं असणारं ज्ञान किंवा तुमचा काही थोडाफार असलेला अनुभव हा जास्ती महत्त्वाचा ठरतो. तुमचं असलेलं सर्टिफिकेट किंवा तुमचं असलेलं क्वालिफिकेशन थोडंसं बाजूला पण राहू शकतं. काही ठिकाणी समजा काही तुमचा प्रोजेक्ट जो असेल, तुमचा व्यवसाय जो असेल, तो स्ट्रिक्टली समजा तांत्रिक स्वरूपाचा असेल. उदाहरणार्थ समजा तुमचा जो व्यवसाय आहे, तो समजा आय-टीशी रिलेटेड असेल किंवा इंजिनिअरिंग एखादा प्रोजेक्ट असेल, तर त्या क्षेत्रामध्ये तुमचं क्वालिफिकेशन, तुमचं असं ज्ञान हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण याचा अर्थ असा नाही, की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे. हा तुमचा एक बार आहे का? तर असं अजिबात नाहीये. ही एक पात्रतेचा एक निकष झाला. दुसरा निकष असा आहे, की जो व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे, त्याच्यामध्ये तुमची पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे तुम्ही हा व्यवसाय आत्ता सर्वप्रथम सुरू करताय, ज्याला आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर म्हणू, असा तुम्ही आहे का? का तुम्हाला काही त्याची आपण लिगॅसी म्हणू, आहे का तुमची? की अशी काय कौटुंबिक पार्श्वभूमी आहे का? माझ्या आई-वडिलांनी किंवा माझ्या काही नातेवाईकांनी हा व्यवसाय केलेला आहे. दोन्ही असू शकतं. जर तुमची काही बिझनेस लिगॅसी असेल, तर नक्कीच हा प्लस पॉइंट असू शकतो. म्हणजे तुम्ही खरोखर तुमचं काही त्याच्यामध्ये माहिती आहे, ज्ञान आहे. ओके, तुमच्या पिढीमध्ये, तुमच्या रक्तामध्ये हा बिझनेस आहे, असं आपण म्हणू. तुम्ही फर्स्ट जनरेशन जर एंटरप्रेन्योर किंवा व्यावसायिक असाल, हे थोडंसं चॅलेंजिंग असू शकतं. त्यामुळं तुमची जसं मी म्हटलं तसं मानसिक तयारी, तुमच्या या व्यवसायामध्ये तुम्हाला धडाडीने पुढे जायची कितपत तयारी आहे, हे खऱ्या अर्थाने बँकेचे अधिकारी जोखून बघतात. कारण तुम्ही जर पहिल्यांदाच या व्यवसायामध्ये उतरत असाल आणि तुम्ही जर ही उडी घेत असाल, ही मोठी उडी असू शकते. थोड्याशी धोका पण असू शकतो. त्यामुळं ही तुमचा धोका पत्करायची तयारी, याच्यामध्ये तुमचा दुसरा निकष आला, ज्याला आपण रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणू. म्हणजे तुम्हाला धोका पत्करायची कितपत तयारी आहे? म्हणजे तुम्ही छोटे-मोठे धोके याच्यामध्ये कोणत्याही व्यवसायात येऊ शकतातच. त्यामुळे हे धोके पत्करायची आणि मागं टाकून तुम्हाला व्यवसायात पुढे जायचं आहे. ही कितपत तयारी आहे? कितपत तुम्ही तयारी केली आहे? त्याला आपण
एका बँकेच्या भाषेमध्ये त्याला बी-सी-पी म्हणतात. म्हणजे त्याला बिझनेस कंटिन्यूटी प्लॅन असं म्हटलं जातं. म्हणजे अशा छोट्या-मोठ्या जेव्हा अडचणी येतात, ज्याला आपण स्टंबलिंग ब्लॉक म्हणू किंवा ज्याला आपण शो स्टॉपर म्हणू, असं जर आले, तर हे मागं सारून तुमची अल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्हाला हा बिझनेस कंटिन्यू कसं करता येईल किंवा तुम्ही तरी पण धडाडीने कसं पुढे जाल, ही तुमची पात्रता नक्की असली पाहिजे. कारण मला वाटतं आणखी एक निकष फार महत्त्वाचा आहे. कोणताही व्यवसाय सुरू करताना तुमचा दृष्टिकोन हा लाँग टर्म असला पाहिजे आणि दीर्घ मुदतीचा असला पाहिजे. असं कधीच बघितलं जात नाही आपल्या व्यावसायिक म्हणून सुद्धा आणि बँक म्हणून सुद्धा, की तुमचं लाँग टर्म व्हिजन काय आहे? ओके. ही काय फार महत्त्वाची आहे. त्यामुळे बँकेत तुम्ही जेव्हा अप्रोच होता, तर ही एक पात्रता, हा निकष नक्की बघितला जातो, की तुम्ही या व्यवसायामध्ये लंबी रेस का घोडा आहे की नाही? ओके. म्हणजे याच्यामध्ये मी व्यवसाय सुरू करतो, जमलं तर करतो, नाहीतर ठीक आहे बाकी चाललंय, असं असता कामा नये. तुमची मानसिक तयारी, तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी जसं म्हटलं तसं आणि शिवाय तुम्हाला या व्यवसायामध्ये भविष्यामध्ये टर्म व्हिजन आहे की नाही? ओके. किंवा कितपत टिकता येईल, हा निकष अतिशय महत्त्वाचा आहे. थोडक्यात काय, की तुमचा दृष्टिकोन आणि तुमची व्हिजन ही लाँग टर्म अशी पाहिजे. बँकेमध्ये सर्वसाधारणपणे विचारलं जातं, की तुम्ही आजपासून 5 मध्ये 7 वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठं बघताय? तर मग ही व्हिजन, की हा थोडासा आत्ताच्या तुमची असलेली तुमची स्थिती आणि भविष्यातली परिस्थिती, हे तुमचा थोडासा अभ्यास नक्की असला पाहिजे असं मला वाटतं. हा अगदी बेसिक 2-3 निकष बँकेला एक आत्मविश्वास देऊन जातात, की नाही, हा जो व्यावसायिक आहे हा पक्की तयारी करून आलेला आहे. ओके. असं म्हणतो आम्ही, की ही इज हिअर टू स्टे. म्हणजे याला नक्की सुरुवात करायची आहे आणि टिकून राहायचं आहे. मला वाटतं हे बेसिक सर्वसाधारण निकष हे नक्की बघितले जातात. हा जर टप्पा तुम्ही यशस्वीरित्या पार केला म्हणू आपण त्याला, इंटरव्ह्यूचा भाग म्हणू, तर दुसरं बघितलं जातं, की तुमची आर्थिक स्थिती काय आहे? आर्थिक परिस्थिती काय आहे? आता आर्थिक परिस्थिती म्हणजे तुमच्याकडे भरपूर भांडवल पाहिजे का? असं नाही अजिबात. थोडंफार भांडवल असेल तर नक्कीच आहे, तेवढा करता तर बँक आहे. तुमचं स्वतःचं भांडवल उभं करताना एक तर तुमचं स्वतःचं काही असू शकेल किंवा तुमच्या भांडवलावर, तुमच्या व्यवसायावर विश्वास ठेवणारे तुमचे कोणी असतील, शुभेच्छुक असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही काही भांडवल हे उभं करू शकता. हे हे सुद्धा तुमच्या स्वतःच्या भांडवलामध्ये आपण काउंट केलं जाईल, धरलं जाईल. त्यामुळे ही तयारी तुमची स्वतःचं भांडवल उभं करायची कितपत आहे, हा एक अतिशय महत्त्वाचा निकष असू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, बँक काय बघते, की तुम्ही समजा 25% भांडवल मी योग्यरित्या म्हणतो म्हणजे का म्हणतो, याला एक कारण आहे, की तुमच्या स्वतःच्या भांडवलाचा निकष उभं करण्याकरता हे भांडवल तुम्ही पुन्हा दुसरं कर्ज घेऊन उभं करता कामा नये. म्हणजे एका तुमच्या कर्ज उभारणी करता तुम्ही दुसरं स्वतःचं कर्ज उभारता कामा नये. हे कर्ज किंवा हे तुमचं स्वतःचं जे कॉन्ट्रिब्युशन, स्वतः भांडवल आहे, हे तुमचं स्वतःचंच पाहिजे, बिनव्याजी पाहिजे. त्याच्यावर तुमचं कोणतंही ऑब्लिगेशन असता कामा नये, की हे पण मला परत करायचं आहे, ह्याचं मला परत करायचं, मला टेन्शन आहे, असं असता कामा नये. त्यामुळे हा निकष किंवा हा रेशो मी मगाशी म्हटलं तसं, हा तुमचा फार महत्त्वाचा आहे. बँक थोडक्यात हे बघते, की तुम्ही तुमचं स्वतः भांडवल उभं करायची तयारी आहे ना, तर माझी पण बाकी लमसम भांडवल कर्जाच्या स्वरूपामध्ये द्यायची तयारी आहे. तर हे काही निकष मला वाटतं हे बँक पहिल्या लेव्हलला बघितले जातात. नक्कीच सर, म्हणजे तुमचे एक्सपिरियन्स, इन्साईट्स फार महत्त्वाचे आहेत. पण मग बँकेमध्ये गेल्यावर बरेचदा असं होतं, की ते म्हणतात आमचे 4 प्रॉडक्ट आहेत, हा इंटरेस्ट रेट आहे, हा ई-एम-आय असेल, कोलॅटरल लागेल, प्रायमरी सिक्युरिटी लागेल आणि हे शब्द माहितीच नसतात. तर याबद्दल आपण कोणती माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे? खूप चांगला प्रश्न आहे. मला असं वाटतं, की बँकिंग एवढ्या वर्षामध्ये खूप इव्हॉल्व झालेलं आहे. खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये नक्कीच आलेलं आहे. तरी पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं, व्यावसायिकाची बँकेकडनं असलेली अपेक्षा आणि ही पूर्ण करताना बँकेची कडून असलेली अपेक्षा, याच्यामध्ये आजसुद्धा बऱ्यापैकी दरी आहे, बऱ्यापैकी अंतर आहे. तर मी जेव्हा-जेव्हा वेगवेगळ्या फोरमवर किंवा वेगवेगळ्या ग्रुपशी बोलत असतो, त्यांना गाईड करायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा माझा उद्देश हाच असतो, की तुम्हाला बँकेकडे जाऊन व्यावसायिकांनी बँकेकडं अप्रोच होऊन कर्ज घेणं हे शॉर्ट टर्म प्रोसेस नक्कीच नाही आहे. पण ही दरी कशी कमी करता येईल? म्हणजे हे जे अंतर आहे, की दोघांच्या एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षा, हे कशी कमी करता, हे नक्कीच मी प्रयत्न करत असतो आणि तुझा प्रश्न याच्याशी संबंधित आहे.
मला असं वाटतं, की काही ज्याला आपण आर्थिक ज्ञान म्हणजे आपण सज्ञान नक्कीच आहे. पण एक आर्थिक ज्ञान व्यावसायिक म्हणून असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये ह्या काही टर्म्स आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर तू काही गोष्टी विचारल्यास त्यातलं मी सांगतो, की पहिला प्रश्न असा आला, की ई-एम-आय म्हणजे त्याला आपण इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणतो, की हा तुमच्या परतफेडीचा हा एक प्रकार आहे. म्हणजे प्रत्येक हप्ता तुमच्या प्रत्येक कर्जाचा हप्ता हा ई-एम-आय असतो असं नाही. पण मी कॉमनली बघितलंय, कुठलाही व्यावसायिक जेव्हा बँकेकडनं कर्ज घेतो, तेव्हा विचारतो, की माझी परतफेड ही ई-एम-आयमध्ये आहे. तर हा बऱ्यापैकी गैरसमज आहे. फक्त काही प्रकारच्या कर्जामध्येच ई-एम-आय असतो. थोडंसं क्लेरिफाय करतो, थोडंसं याच्यामध्ये आणखी खुलासेवार सांगतो, की कर्जाचं स्वरूप जर तुमचं पर्सनल असेल, वैयक्तिक कर्ज असेल, मग या वैयक्तिक कर्जामध्ये तुमचं ऑटो लोन असेल किंवा तुमचं हाउसिंग लोन असेल, पर्सनल लोन असेल, तर या प्रकारच्या कर्जालाच फक्त ई-एम-आय असतो. आता ई-एम-आय म्हणजे काय थोडक्यात सांगतो. या कर्जाचा हप्ता हा एक कंबाईन आहे म्हणजे कॉम्बिनेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दल परत करायचं आहे आणि त्याची जी किंमत आहे, कर्जाची किंमत म्हणजेच व्याज आहे. ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. या दोन्हीचं एकत्र मिश्रण करून जे तुम्हाला जो हप्ता भरायचा आहे, त्याला आपण ई-एम-आय म्हणू. तर या सगळ्या ई-एम-आयच्या हप्त्यामध्ये तुमचा हप्ता समजा 5 वर्ष मुदतीचा असेल किंवा 10 वर्ष असेल, लाँग टर्म असेल, 20 वर्ष असेल, तर सर्वसाधारणपणे हा ई-एम-आय बदलत नाही. म्हणजे जोपर्यंत तुमचा व्याजाचा दर बदलत नाही, तोपर्यंत तुमचा ई-एम-आय या सगळ्या पूर्ण परतफेडीच्या अवधीमध्ये एकच राहतो. ओके. तर याच्यामध्ये म्हणजे तुमचं व्याज कमी-कमी होत जाईल. जसं व्याज कमी होत जाईल, तसं तुमचा मुद्दल वाढत जाईल. पण पर्यायाने तुमचा ई-एम-आय सारखाच राहतो, तो बदलत नाही. त्याच्याबरोबर उलटं तुमचा नॉर्मल जो इन्स्टॉलमेंट असतो, जो ई-एम-आय नसतो, ओके, हा सगळ्या व्यावसायिक कर्जामध्ये असतो. म्हणजे तुमचं व्यावसायिक कर्ज जे आहे, तुमचं तुमच्या नवीन बिझनेस करता असेल किंवा स्टार्टअप करता असेल, इंडस्ट्री करता असेल, तर याच्यामध्ये ई-एम-आय नसतो. याच्यामध्ये तुमचा कर्जाचा हप्ता जो आहे, तो तुम्हाला एक प्रिन्सिपल ठरवून दिलेला आहे, तो फिक्स असतो. पण व्याजाचा जो व्याज जे तुम्हाला भरायचं आहे, ते फिक्स नसतं. म्हणजे तुम्हाला मुद्दल जे भरायचं आहे, समजा 5 वर्षाचा तुमचा हप्ता असेल, तो 5 वर्षाचा हप्ता जो आहे, तो मुद्दलाचा हप्ता आहे. व्हेअर तुमचा जो कर्ज भरायचा आहे, तो कर्ज तुम्हाला जेवढे जसं-जसं तुम्हाला लावलंय बँकेने कर्ज, ते मग भरायचं आहे. तर हा 2 प्रकार सर्वसाधारणपणे लक्षात ठेवू आपण सगळेजण. दुसरा तू जो प्रश्न विचारला, तो कोलॅटरलच्या स्वरूपात आहे. त्यामध्ये सुद्धा पुन्हा मी सांगू शकेन की फार मोठा गैरसमज असा आहे, की आपण कर्ज घेण्याकरता जे बँकेला तारण म्हणून देतो, तारण हे कोणत्याही स्वरूपामध्ये असेल, की तुमची प्रॉपर्टी असेल, मालमत्ता असेल, शेती असेल, जमीन असेल, तुमची मशिनरी असेल, तुमची फिक्स्ड डिपॉझिट असेल, दागदागिने असतील, कोणत्याही स्वरूपामध्ये थोडक्यात काय, कोणत्याही वस्तूला किंमत आहे किंवा ज्या कोणत्याही वस्तूला बाजारामध्ये विकलं तर किंमत येऊ शकेल, त्याला आपण सिक्युरिटी म्हणू, त्याला आपण तारण म्हणू. ओके. आणि हेच तारण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये बँक तुमच्याकडून मागते आणि घेते. पण जेव्हा आपण या सिक्युरिटीचा कोलॅटरल म्हणून विचार करतो, तर सगळ्या सिक्युरिटीला कोलॅटरल नाही म्हणत. त्यामुळे मी थोडं खुलासेवर सांगतो, की सिक्युरिटीचे 2 प्रकार आहेत. तारण हे 2 प्रकारमध्ये आपण विभागू. पहिलं तारण जे आहे ते प्रायमरी सिक्युरिटी आहे आणि दुसरं जे तारणाचा प्रकार आहे तो सेकंडरी सिक्युरिटी आहे. आता प्रायमरी सिक्युरिटी म्हणजे म्हणजे काय थोडक्यात सांगतो, ज्याच्यामध्ये जास्ती क्लिष्टता न ऐकता थोडंसं साध्या सोप्या शब्दात सांगतो. बँकेने तुम्हाला ज्या हेतूकरता, ज्या पर्पज करता, ज्या प्रकारच्या धंद्याला तुम्हाला कर्ज दिलेलं आहे आणि त्याच्यातून तुम्ही जे काही मालमत्ता तयार करताय. आता समजा आपण धरू, की मी इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्याच्याकरता मला मशिनरी पाहिजे. जी मशिनरी माझ्याकडे आत्ता सध्या नाही आहे. तर मशिनरी घेण्याकरता, ॲक्वायर करण्याकरता बँक जे लोन देईल, ओके. तर ती मशिनरी हे माझं ॲसेट झालं, माझी मत्ता झाली, मालमत्ता झाली. तर ती तुम्हाला ज्या हेतूकरता बँकेने लोन दिलंय, मशिनरी घेण्याकरता लोन दिलंय, तर ती मशिनरी मी बँकेला जे तारण म्हणून देतो, ती प्रायमरी सिक्युरिटी झाली. ज्याला आपण प्राथमिक तारण असं म्हणू आणि ती देण्यामध्ये काही कोणत्याही व्यावसायिकाला काही म्हणजे किंतु असता कामा नये, काही वाटता कामा नये. नक्कीच आपण देऊ आणि त्याची बऱ्यापैकी व्हॅल्यू आहे. म्हणजे समजा आपण त्या ॲसेटची व्हॅल्यू ₹100 धरू आणि बँकेनं काय तुम्हाला ₹100 नाही कर्ज दिलेलं, 70% दिलंय किंवा 75% दिलंय. म्हणजे थोडक्यात काय, बँकेची जी रिस्क आहे, बँकेचं जे एक्सपोजर आहे, ते समजा 70% असेल, त्याच्या बदल्यात बँकेला जे तारण मिळतं ते ₹100 मिळतं. तेव्हा असं म्हणू की बँकेला मिळणारं तारण, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत पुरेशी आहे. ओके. तेव्हा हा प्राथमिक सिक्युरिटीचा प्राथमिक तारण याचा प्रकार झाला.
दुसरा जो प्रकार आहे, तो फार जास्ती महत्त्वाचा आहे. त्याला आपण सेकंडरी सिक्युरिटी म्हणू. म्हणजे थोडं सेकंडरी सिक्युरिटी म्हणजे काय? त्याला थर्ड पार्टी सिक्युरिटी पण म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही देण्यात येणारं तारण किंवा किंवा सिक्युरिटी आणि तुमचं कर्ज याचा काहीच संबंध नाहीये. दोन्हीचा परस्पर संबंध काहीच नाहीये. उदाहरण म्हणून मी असं सांगेन, की मला मशिनरीकरता लोन दिलंय आणि बँकेनं माझं घर हे प्रॉपर्टी मागितली आहे. ओके. म्हणजे या घराकरता तर बँकेने मी कर्ज मागितलेलं पण नाही आहे आणि मला दिलेलं पण नाही आहे. हे घर माझं स्वतःची मालमत्ता आहे आणि त्याच्यावर असं धरू की त्याच्यावर कुठलंच कर्ज नाही आहे. माझी स्वतःची मालमत्ता आहे. ज्याला आपण डेट फ्री म्हणू. डेट फ्री आहे. त्यामुळं सर्वसाधारणपणे रिझर्व्ह बँकेचा पण नियम असा आहे, की समजा प्राथमिक सिक्युरिटी किंवा प्रायमरी सिक्युरिटीची व्हॅल्यू पुरेशी असेल, तर बँकेनी कोलॅटरल सिक्युरिटी आता मी कोलॅटरल म्हणतो, जी सेकंडरी सिक्युरिटी आपल्याला मी सांगितली, की किंवा काय म्हणू थर्ड पार्टी सिक्युरिटी सांगितली. ही थर्ड पार्टी सिक्युरिटी शक्यतो बँकेने मागता कामा नये. हा सर्वसाधारणपणे बँकेचा रूल आहे. बँका कितपत पाळतात, न पाळतात हा पुन्हा चर्चेचा विषय आहे. पण हा सर्वसाधारणपणे व्यावसायिकांना माहीत पाहिजे, की मी ज्या ज्या गोष्टीकरता, ज्या वस्तूकरता कर्ज मागितलंय आणि त्या वस्तूची जर किंमत पुरेशी असेल आणि मी जर ती तारण म्हणून बँकेला द्यायला तयार आहे, तर सर्वसाधारणपणे बँकेकडून अशी अपेक्षा नाहीये, की त्यांनी पुन्हा ॲडिशनल कोलॅटरल सिक्युरिटी माझ्याकडे मागावी. थँक सर. आता आणि एक प्रश्न उभा राहतो तो असा, की व्यवसाय सुरू तर झालाय आणि काही प्रमाणात कॅपिटल कॉन्ट्रिब्युशन आलंय. पण आता व्यवसायासाठी जे लोन घ्यायचंय, त्यासाठी प्रायमरी सिक्युरिटी ठीक आहे, पण कोलॅटरल नाहीये, गॅरेंटर नाहीये माझ्याकडे आणि जो काही फंड मला बँकेकडनं हवा आहे, तो मिळवल्यानंतर मला 5-6 महिन्याने मला पहिल्यांदा पहिली ऑर्डर मिळणार आहे. या 6 महिन्यात ई-एम-आय द्यायचं बर्डन मला घेणं थोडं अवघड वाटतंय. मग अशा वेळी काय करावं बिझनेसने? मला वाटतं अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलायस अर्पिता तू आणि हा सुद्धा असंच म्हणेन मी असंच सांगेन माझ्या थोडा अनुभवाचा फायदा घेऊन सांगेन, की हा मुद्दा खूप अतिशय कळीचा मुद्दा आहे. पण बऱ्याचशा व्यावसायिकांना माहीत नाही. ही म्हणजे बऱ्यापैकी कल्पना नाही आहे. त्यामुळं या माध्यमात मी नक्की सांगू इच्छितो, की जसं तू सांगितलंस, की मी व्यवसाय सुरू केलाय. व्यवसायाकरता बँकेनं लोन पण मला दिलंय. पण मी हे बँकेचं लोन वापरून, धंदा सुरू करून मला खऱ्या अर्थानं इन्कम येणं, मग खऱ्या अर्थानं माझं उत्पन्न सुरू होणं, याच्यामध्ये गॅप असू शकतो आणि असतोच. असं कधी होत नाही, की मी आज कर्ज घेतलंय आणि माझं उद्यापासून उत्पन्न सुरू झालंय. काही व्यवसायामध्ये होऊ शकेल, पण व्यवसाय सुरू करणं, सेट करणं, ओके. आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने भांडवल निर्माण होणं. आपण व्यवसाय करतो म्हणजे काय आहे, की माझं आजचं जे भांडवल आहे, समजा माझं आजचं सगळं मिळून भांडवल ₹100 असेल, तर ते ₹100 भांडवल मी ₹500 करतो किंवा त्याच्यामध्ये मी ग्रोथ करतो. हेच धंदा आहे. त्यामुळं ₹100 माझं भांडवल, त्याच्यामध्ये वृद्धी होऊन भांडवल वाढणं, याच्यामध्ये काही काळ नक्कीच लागतो. समजा असं धरूया, की मी एखाद्या इंडस्ट्रीला लोन घेतलंय, जसं तू सांगितलंस, मी मशिनरी घेतली आहे. पण मशिनरी घेतली आहे, मी लावली आहे, ओके, टेस्टिंग केलंय. पण ती मशिनरी उपयोगात आणण्याकरता किंवा त्या मशिनरीचा मला उपयोग करण्याकरता ऑर्डर पाहिजे, व्यावसायिक ऑर्डर मिळेल. त्याला काही वेळ लागू शकतो, ओके. त्यामुळं समजा असं धरूया उदाहरणार्थ, की माझी सगळी तयारी झाली, माझी मशिनरी तयार आहे, माझे सगळे ॲसेट तयार आहेत. पण त्यानंतर मला 2 महिन्यांनी ऑर्डर मिळाली. असं धरूया आपण की 2 महिन्यांनी मला ऑर्डर खऱ्या अर्थाने मिळाली. मी ती प्रामाणिकपणे पूर्ण करतोय, पूर्तता करतोय. ही ऑर्डर पूर्ण केल्यानंतर सुद्धा त्याच्यातनं मला जे काही पैसे मिळणार आहेत, आपण ज्याला रिअलायझेशन म्हणू, त्याचं उत्पन्न मिळणार आहे. त्याला काही वेळ लागू शकतो. अशी ही प्रोसेस आपण पूर्ण विचार केला, की मी कर्ज उचलल्यापासून ओके आणि मी धंदा सुरू करून खऱ्या अर्थानं मला उत्पन्न यायला असं धरूया, की 6 महिने लागू शकतात. मग काही केसमध्ये त्याला 3 महिने लागतील, काही केसमध्ये 6 महिने लागतील. या दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच मी सगळा खर्च केलाय. माझा खर्च केलाय, माझे पैसे गुंतवलेत आणि बँकेचं पण मी कर्ज उचललेलं आहे. पण या दरम्यानच्या काळामध्ये मला कर्जाचे हप्ते देण्याकरता माझ्याकडे उत्पन्न आहे का? माझ्याकडे पैसे आहेत का? तर त्याचं उत्तर खरोखर नाहीये. त्यामुळे यावेळी या या मुद्द्यावर बँकेची पण काही जबाबदारी आहे आणि व्यावसायिकाची पण अशी जबाबदारी आहे, की त्यांनी व्यावसायिकाने बँकेला सांगायला पाहिजे, की माझा हप्ता सुरू करण्याकरता काही अवधी तुम्ही द्यायला पाहिजे.
सो दॅट मला या हप्त्याचं बर्डन न राहता मला व्यवसायावर जास्ती लक्ष देता येईल आणि हा व्यवसाय एकदा सेट झाला, त्यातनं येणारं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातून मी आपला हप्ता, आपला व्याज हे दोन्ही सहजासहजी भरू शकेन. तेव्हा हा जो दरम्यानचा पिरियड आहे, हा ज्या बँकेला हा व्यवसाय समजतो, नक्कीच समजतो, त्या बँकेने त्याचा थोडा अभ्यास करून थोडासा ज्याला आपण ब्रीथिंग पिरियड म्हणू किंवा ज्याला आपण ग्रेस पिरियड म्हणू, हा बँकेने व्यावसायिकाला दिला पाहिजे. ज्याला सगळ्यात महत्त्वाचा शब्द जो आहे तो सगळ्यांना माहिती आहे. त्याला आपण मोरेटोरियम म्हणू. म्हणजे हा दरम्यानचा जो पिरियड आहे, अवधी आहे, तो तुम्हाला श्वास घेण्याकरता किंवा तुम्हाला व्यवसाय खऱ्या अर्थाने सेट होण्याकरता देणं आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा हप्ता लगेच पुढच्या महिन्यात सुरू न होता 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी जेव्हा तुमची ऐपत तयार झाली आहे, जेव्हा तुमच्या हातामध्ये काही रिसोर्सेस आहेत, ज्यामधून तुम्ही हा हप्ता सहजासहजी भरू शकाल, हा देणं अत्यावश्यक आहे. ज्याला आपण मोरेटोरियम म्हणू. थँक यू सर. सर बिझनेस लोन जेव्हा एखादी व्यक्ती घेते, तेव्हा त्यांचा पहिला अप्रोच असतो, की ई-एम-आय पे झालाच पाहिजे. नाहीतर सिबिलचं भूत माझ्या मानेवर बसेल. हे सिबिल म्हणजे काय असतं नक्की? आणि सिबिलचा बाऊ होतोय का सिबिल काही मॅनेज करता येतं का तो? काय असतो एक्झॅक्टली कन्सेप्ट? असा प्रश्न आहे, की खरोखरच महत्त्वाचा आहे आत्ता. पण मी जेव्हा या बऱ्याचशा फोरममध्ये बोलतो आणि लोकांना थोडंसं गाईड करायचा प्रयत्न करतो, तेव्हा लोकांना सिबिल हा विषय थोडासा नावडता असं धरू आपण. लोकांना असं वाटतं, की सर या विषयावर कमी बोललेलं चांगलं. पण एखादी एखादी वस्तू कडवट आहे म्हणून आपण बाजूला ठेवून नाही चालत. ओके. त्याचा कडवटपणा कसा कमी करता येईल हे आपण प्रयत्न केला पाहिजे. तर व्यवसायाच्या दृष्टीने आणि पुन्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा सिबिल ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सिबिल काय आहे अगदी थोडक्यात सांगतो. मला माहिती आहे बऱ्याचशा व्यावसायिकांना याची कल्पना आहे. पण त्याची सर्वसाधारणपणे कल्पना यावी आणि हा सिबिल मध्ये सुधारणा कशी करता येईल? ओके. हे पण थोडक्यात मी सांगतो. सिबिल स्कोअर म्हणजे सिबिल ही एक एक संस्था आहे, की जे तुमच्या व्यवसायाचं पूर्ण सगळं रेकॉर्ड ठेवतेच. शिवाय तुम्ही जे वेगवेगळे कर्ज घेतलेली आहेत. तुम्ही एका बँकेकडनं एक कर्ज घेतलं असेल, दुसऱ्या बँकेकडून दुसरं घेतलं असेल किंवा त्याचा एक एकत्रित रेकॉर्ड ठेवणं, ओके, हे सिबिलचं काम आहे. आणि हे सिबिल हे बँक नाही आहे. सिबिल एक इंडिपेंडंट संस्था आहे. घेतलेलं कर्ज आणि त्या कर्जामध्ये झालेले बदल जे पॉझिटिव्ह असतील, शक्यतो पॉझिटिव्ह असायला पाहिजेत, निगेटिव्ह पण असतील. या सगळ्याचा गोषवारा हा अप टू डेट हा सिबिलमध्ये ठेवलेला असतो. थोडक्यात मग मी म्हणेन, की तुमची घेतलेलं कर्ज आणि तुम्ही वापरलेलं कर्ज त्याची कुंडली ही सिबिल तुमचं ठेवत असते. त्यामुळे या कुंडलीमधले ग्रह कसे चांगले पाहिजेत, कसे स्ट्राँग पाहिजेत, हे तुम्हाला त्रास देणारे नको आहेत, याचा विचार आपण करायला पाहिजे व्यावसायिक म्हणून. तर आपण एखाद्या व्यवसायाचा विचार करताना सगळ्या बाजूने विचार करतो, सर्वांगीण विचार करतो. पण त्याच्याबरोबर ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणू, या शिस्तीचा विचार करतो का? हा एक प्रश्न आहे. तर जेव्हा आपण आर्थिक शिस्त म्हणून खरोखर विचार करू, त्याच्यामध्ये सिबिलचा विचार होणं अत्यावश्यक आहे. सिबिल हा तुमचा एक लाँग टर्म चार्ट म्हणू आपण किंवा तुमच्या भविष्याची वाट ही तयार करतं. आर्थिक शिस्त म्हणजे काय? हे पाळणं हे खूप अवघड आहे का? तर मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, की अजिबात नाही, नक्कीच नाहीये. आपण ही शिस्त अ, अ, सगळ्या बँकेच्या कर्जाच्या बाबतीत आपलं पाळणं आवश्यक आहे. कशी पाळायची? तर फारच सोपं आहे. तुम्हाला जेव्हा बँकेने कर्ज दिलंय, जेव्हा बँकेने कर्ज देताना तुम्हाला जे काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटीमध्ये एक अट अतिशय महत्त्वाची असते, की या कर्जाचा हप्ता मला कधी भरायचा आहे? माझा इन्स्टॉलमेंट कधी भरायचा आहे आणि तो हप्ता किती आहे? तर आपल्याला पक्कं माहिती आहे, की एक 10,000 माझा हप्ता आहे आणि मला सर्वसाधारणपणे माझा मोरेटोरियम संपल्यानंतर एक 6 महिन्यांनी मला दर महिन्याला हप्ता भरायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे ही तुमचा शिस्तीचा पहिला प्रकार आहे. पहिला तुमचा शिस्त पाळायची आहे. मी का म्हणतो, की आपल्या व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचा व्यवसाय असतो, की हा सगळा नेहमी स्मूथ असेल असं नाही. याच्यामध्ये चढ-उतार होऊ शकतात. पण जेव्हा आपल्या शिस्त पाळायची जेव्हा वेळ येईल, तेव्हा नक्की आपल्याला समजायला पाहिजे, की माझा हप्ता समजा 10,000 चा हप्ता आहे. ओके. दर महिन्याला भरायचा आहे. तर हा हप्ता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या महिन्यामध्ये, त्या तारखेला भरणं अत्यावश्यक आहे. आता हा हप्ता म्हणजे फक्त मुद्दल आहे का तर नाही. तुमच्यावर डबल जबाबदारी आहे. ओके. दुहेरी जबाबदारी आहे, की तुमच्या मुद्दलाबरोबर तुम्हाला त्या महिन्याचं व्याज कारण बँक नॉर्मली त्या महिन्याला व्याज लावते.
तेव्हा तुम्हाला त्या महिन्याचं लावलेलं व्याज, साचलेलं व्याज हे तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मुद्दलाबरोबर भरणं अत्यावश्यक आहे. ही साधी शिस्त आहे. त्यामुळं तू जसं विचारलंस, की माझा सिबिल स्कोअर मेंटेन करणं सोपं आहे का? तर नक्कीच सोपं आहे. हा एकच बाजू अशी आहे, की तू जर पाळली, कोणीही व्यावसायिकाने पाळली, तर तुमचा सिबिल स्कोअर आपल्या आपण चांगला व्यवस्थित मेंटेन होतो. तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. तू शब्द मॅनेज म्हणून वापरला, त्याचा मी थोडा खुलासा करतो, की सिबिल स्कोअर चांगला होण्याकरता मॅनेज करणं हे नाही, शक्य नाही कोणत्याही प्रकारे. त्यामुळे ही साधी आपण शिस्त जर पाळली, तर नक्कीच मला खात्री आहे, की बँकेला जो आवश्यक सिबिल स्कोअर लागतो, आवश्यक सिबिल स्कोअर किती लागतो हे पण मी सांगेन. तो आपल्या आपण मेंटेन होतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, तुमच्या व्यवसायाची पुढची भविष्यातली वाट ही चांगली ठेवणं, म्हणजे तुमच्या छोट्या पायवाटेची महामार्ग होणं हे तुमच्या हातात आहे. फक्त तुम्ही सिबिल स्कोअर मेंटेन करण्याकरता ही शिस्त पाळणं अत्यावश्यक आहे, असं मला वाटतं. एक फक्त थोडक्यात सांगतो, सिबिल स्कोअर चांगला मेंटेन आहे. माझा चांगला मेंटेन केला आहे. म्हणजे याचा बेंचमार्क काय आहे? तर जसं वेगळ्या बँकांच्या वेगळे निकष असतील, पण सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा, की 900 पैकी तुमचा सिबिल स्कोअर 750 च्या आसपास असला पाहिजे आणि हा कंटिन्यूअस पाहिजे. म्हणजे असं नाही, की माझा चांगला मेंटेन केला आहे, पण पुन्हा एकदम ढासळला आहे, असं होता कामा नये. सर्वसाधारणपणे 750 च्या आसपास असेल, तर तुम्ही तुम्ही बँकेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निकष पूर्ण केला असं म्हणायला हरकत नाही. थँक यू सर. एक उपप्रश्न विचारते, की सिबिल स्कोअर हा पॅनशी अटॅच्ड असतो का आणि काही पॅरामीटर आहे? आणि दुसरा असा, की कोणाला गॅरेंटर म्हणून उभं राहिलो, तर सिबिल स्कोअरला काही त्याचा इम्पॅक्ट होतो का? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे, की सिबिल स्कोअर वेगवेगळ्या वस्तूंनी, वेगळ्या फॅक्टरनी कमी-जास्त होऊ शकतो. अ, जसं मी आत्ता सांगितलं तसं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या करता घेतलेले हप्ते, वापरलेलं कर्ज आणि त्याची आजची परिस्थिती. आजची परिस्थिती किंवा आजचं स्टेटस काय आहे, त्याच्यावर तुमचा सिबिल स्कोअर कमी-जास्त होत असतो. अ, आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, की मी एक व्यावसायिक आहे, पण मी कर्ज नाही घेतलं असं धरू आपण. असं शक्य नाही नॅचरली, पण समजा धरू, की मग माझ्यावर आता कर्जाचं कोणतंच ओझं नाहीये. पण मी क्रेडिट कार्ड वापरतो. मला बँकेने दिलं, मी रेग्युलर क्रेडिट कार्ड वापरतो. अ, आणि जेव्हा क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर जेव्हा जी ड्यू डेट येते, तेव्हा मला नक्की दडपण येतं, की मी गेला महिनाभर 50 दिवस वापरलेत, लाखभर वापरलेत आणि आता मला ते पैसे भरायचे आहेत. म्हणजे प्रत्येक क्रेडिट कार्डची एक ड्यू डेट ठरलेली असते. ती साधारणपणे 40, 45 ते 50 दिवसांनी असू शकते. तर प्रश्न असा आहे, की क्रेडिट कार्डचे पैसे भरायची जेव्हा वेळ येते, तेव्हा आयदर तुम्ही सगळे पैसे भरायचे किंवा क्रेडिट कार्डनी किंवा बँकेने तुम्हाला एक मुभा दिली आहे, ज्याला आपण मिनिमम अमाउंट ड्यू असं म्हणतो. म्हणजे किमान किती भरायला पाहिजे? तर तुमच्या टोटल अमाउंटच्या साधारणपणे 5 ते 10% किमान भरली तरी चालू शकते. म्हणजे तुमचं क्रेडिट कार्डचे व्यवहार तुम्ही करू शकता. तर सिबिलच्या भाषेत सांगायचं असेल, तर तुम्ही जर पूर्ण रक्कम भरली, तर तुमचा सिबिल स्कोअर चांगला मेंटेन झाला आहे. समजा तुम्ही काही कारणाने पूर्ण भरू शकला नाही. जर तुम्हाला समजा ₹1,00,000 भरायचे आहेत ड्यू डेटला, त्यात तुम्ही 10,000च भरले. चालतं 10,000 भरले तरी. ओके. पण याचा अर्थ असा, की ₹90,000 भरायचे होते, पण तुम्ही नाही भरलेले किंवा तुम्ही हे ₹90,000 आजच्या ऐवजी पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही पोस्टपोन केले, ढकलून दिले. चालू शकेल. ओके. तुमचं रेकॉर्ड नाही खराब झालं, पण सिबिल नक्कीच खराब झालं. म्हणजे तुमचे हे ड्यू होते, पण नाही भरले. बँकेला चालू शकेल नक्कीच, क्रेडिट कार्डला चालू शकेल, पण सिबिलच्या दृष्टीने तुमचा सिबिल स्कोअर नक्कीच खाली आलेला आहे. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं आहे, की हा प्रश्न का महत्त्वाचा होता, की एका अर्थाने क्रेडिट कार्ड वापरणं हे काही कर्ज आहे का? तर नक्की नाही. जोपर्यंत तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताय आणि तुम्ही ड्यू डेटला पूर्ण रक्कम भरताय, तर त्याला कर्ज नाही माहीत म्हणता येणार. एक ॲडिशनल फॅसिलिटी, एक सोय तुम्हाला दिलेली आहे. जिथे तुम्हाला पैसे लागत नाहीत. कॅशलेस ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता. पण जेव्हा अशी वेळ येते, की तुम्हाला पूर्ण पैसे भरायचे आहेत आणि तुम्ही पैसे पूर्ण नाही भरलेले, त्याच्यामध्ये जे न भरलेले पैसे आहेत, हे तुमच्या तुमच्या लोनच्या स्वरूपामध्ये सुरू झालेलं आहे. असं हे लोन आहे, की ज्याला कोणतीही सिक्युरिटी नाही आहे. अनसिक्युअर्ड लोन आहे. बिना तारण लोन आहे. मग ते नक्कीच लोन धरलं जातं आणि सिव्हिलच्या दृष्टीने सुद्धा त्याचा परिणाम नक्कीच होतो. दुसरा तू प्रश्न असा विचारला होता. दुसरा एक प्रश्न तू संबंधित विचारला होता, की समजा
पुन्हा आपण एक हायपोथेटिकल उदाहरण घेऊ, की कोणतंच कर्ज नाही घेतलेलं मी. मी कोणतंच कर्ज नाही घेतलेलं किंवा मी जे कर्ज घेतले ते मी अतिशय काळजीपूर्वक वापरलंय. अगदी मी रेग्युलर भरलेलं आहे. मी एक माझ्या दृष्टीने मी एक बँकेचा एक आदर्श ग्राहक आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण हे करतानाच मी माझ्या रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा मी मी ऑब्लिगेशन म्हणून म्हणा, मी माझ्या एका मित्राच्या कर्जाला मी जामीन राहिलो. ओके. आणि मित्र चांगला आहे. असं मी धरलं, की मित्र चांगला आहे आणि त्याच्या चांगल्या हेतूकरता मी त्याला जामीन राहिलो. पण प्रत्यक्षात असं समजा नाही झालं, अ, अ, की काही कारणाने तो त्याचे कर्जाचे हप्ते भरत नाहीये. त्याचा सिबिल नक्कीच खराब झालाय. तर त्याचा इनडायरेक्ट परिणाम हा तुमच्या सिबिलवर पण झालेला आहे. त्यामुळे मी व्यावसायिकांना मी नक्कीच सल्ला देईन, की तुम्ही सिबिल चांगलं स्कोअर मेंटेन करण्याकरता आपण स्वतः प्रयत्न करतायच आणि नक्कीच करा. ॲट द सेम टाईम तुम्ही एखाद्या तुमच्या मित्राला किंवा एखाद्या वेल विशरला गॅरंटर राहायचं की नाही हा विचार करा. ओके. कारण त्याचा तुम्हाला तुमचा काही दोष नसताना सुद्धा तुमच्या सिबिलवर हा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजेच ई-एम-आय चुकवायचा नाही. पण सर समजा आपण असं गृहीत धरू, की एखादा ई-एम-आय चुकला, तर नक्की काय होणार आहे? ओके. खूप चांगला प्रश्न आहे आणि हा लोकांना सर्वसाधारणपणे पडणारा प्रश्न आहे, की कधी-कधी असं होतं, की मी सर्व शक्यतोवर मी ही शिस्त पाळतो. मी रेग्युलरली बँकेत जातो. ओके. बँकेने न विचारायच्या आधी मी माझा हप्ता भरतो. नक्कीच आहे. पण अशी कधी-कधी वेळ होऊ शकते, येऊ शकते जसं तू सांगितलंस, की असे चढ-उतार मला आले आणि मी चालू चालू महिन्याचा हप्ता मी नाही भरू शकलो. ओके. तो समजा ओव्हरड्यू झाला. थकला असा हप्ता, असं चालू शकेल. मला असं वाटतं, की सिबिलवर नक्की स्कोअर होतो. जसं मी सांगितलं तसं. तुमचा स्कोअर थोडासा खालीवर होऊ शकतो. पण फार मोठं बिघडलंय का तर नाही. एखादा हप्ता तुमचा थकला आणि मग बँकेच्या दृष्टीने तुमचा रेकॉर्ड खराब झाले का? असं अजिबात नाही. शक्यता अशी आहे, की तुम्ही या महिन्याचा हप्ता भरू शकला नाही, तर तुमचा पुढच्या महिन्याचा हप्ता जेव्हा ड्यू होईल, ओके. तर तेव्हा तुम्ही त्या त्या पुढच्या महिन्याच्या हप्त्याबरोबर या महिन्याचा थकलेला हप्ता पण नक्कीच भरू शकताय. हे फार मोठं आपण फार पाप केलंय का? आपण असं अजिबात धरू नका. ठीक आहे. असं कधी-कधी होऊ शकतं. फक्त एकच मी या प्रश्नाच्या निमित्तानं एक सूचना देईन, थोडंसं प्रिकॉशन म्हणू, की हे हप्ते मी म्हटलं, की एखादा हप्ता थकला, पण हे हप्ते थकायचं प्रमाण जास्ती नका होऊ देऊ. असं होता कामा नये, की हप्ता थकला, हप्ते बरेच असे थकले, इतके थकले, की माझ्या कंट्रोलच्या बाहेर झाले. किती हप्ते थकलेत, मी किती भरतोय, किती भरू शकलो नाही, हे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाता कामा नये, हे नक्की शिस्त ठेवा. कारण एक नावडता शब्द आहे, मी सांगेन आता या निमित्ताने, की ती परिस्थिती कोणत्याही येता कामा नये. एक प्रिकॉशन म्हणून सगळ्यांना सांगू इच्छितो, सगळ्या व्यावसायिकांना, की एखादा हप्ता थकला, कर्ज घेतलंय, ओके. मी रेग्युलर भरतो, पण समजा काही परिस्थितीमुळे एखादा हप्ता थकला, चालू शकेल, पुढच्या महिन्यात भरा. समजा काही परिस्थिती आणखी बिघडली आणि मी या महिन्याचा हप्ता नाही, पण पुढच्या महिन्याचा पण हप्ता नाही भरू शकलो, तरी पण चालेल. ओके, चालेल. मला माझ्या परिस्थिती थोडीशी बाहेर गेली आहे, माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. चालेल, 2 हप्ते थकले. पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही तुमचा महिन्याचा हप्ता भरताना बाकी थकले पण हप्ते भरा आणि पुन्हा रेग्युलराइज करा, नियमित ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती येता कामा नये, की तुमचे हप्ते थकून तुमचे लागोपाठ 3 महिन्याचे हप्ते थकलेत. 3 महिन्याचे हप्ते म्हणजे फक्त मुद्दल नव्हे. काही-काही लोकांना व्यावसायिकांना असा गैरसमज असतो, की मी व्याज भरलंय. मी मुद्दल नाही भरू शकलो, पण मी व्याज भरलेलं आहे. असं होता कामा नये. मगाशी मी सांगितलं तसं तुमची कर्जाच्या प्रती तुमची जबाबदारी दुहेरी जबाबदारी आहे. तुम्ही जे हप्ते भरणार आहे, त्या हप्त्यामध्ये तुमचं मुद्दल आणि व्याज दोन्ही भरलं पाहिजे. त्यामुळं मी जसं मगाशी सांगितलं तसं एक कॉशन म्हणून, एक रेड सिग्नल म्हणून सांगू इच्छितो, की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा हप्ता थकायचं प्रमाण हे पाठोपाठ 3 महिने जाता कामा नये. 90 दिवस जाता कामा नये. हे सगळ्यांना मी सांगू इच्छितो. नक्कीच सर, ही काळजी आम्ही आता नक्कीच घेऊ. सिबिल स्कोर ऑनलाईन चेक करता येतो. तर तो सारखा-सारखा चेक करावा का? अ, म्हणतं तर गमतीशीर गोष्ट आहे आणि लोकांना मला वाटतं याची कल्पना नाही आहे. कारण लोक आपल्या सिबिलची काळजी घेतातच, पण जास्ती काळजी नका घेऊ.
कारण आपलं कर्ज व्यवस्थित ठेवलंय, अगदीच व्यवस्थित ठेवलंय आणि व्यवस्थित ठेवलंय की नाही हे जाणून घेण्याची लोकांना फार अतिशय उत्सुकता असते. काही-काही लोक ही उत्सुकता जास्त म्हणजे आपण म्हणू ओव्हर स्मार्ट होतात आणि वारंवार सिबिल स्कोर बघतात. मला वाटतं सिबिल स्कोर जास्ती आहे, पण मला चेक करायचं आहे. मी पुन्हा सिबिल स्कोर बघतो. मी लॉग इन करतो आणि पुन्हा बघतो. असं होता कामा नये, असं करता कामा नये आणि याची आवश्यकता नाहीये. असं जर केलं, जसं तू बरोबर सांगितलंस, की या या फक्त वारंवार सिबिल स्कोर बघण्यामुळं सुद्धा तुमचा स्कोर सक्सेसिव्हली खाली येऊ शकतो. तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं. बरेचसे लोक माझ्या बँकेत येऊन विचारतात, "सर माझं सगळं रेग्युलर आहे. काहीतरी सिबिलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे." मला असं वाटतं, की माझा हप्ता, माझा रेकॉर्ड व्यवस्थित असताना सुद्धा माझा सिबिल स्कोर खाली का आला? तेव्हा त्यांना हेच एक्सप्लेन करायला लागतं आणि अतिशय वाटताना हे किरकोळ वाटेल, पण माझी सगळ्या व्यावसायिकांना एक माझं आव्हान आहे, विनंती आहे, की जर आपला रेकॉर्ड व्यवस्थित असेल, आपले हप्ते व्यवस्थित जात असतील, तर विनाकारण सिबिल वारंवार बघू नका. बघायची काही गरज नाहीये. साधारणपणे 6 महिन्यामध्ये एकदा तुम्ही चेक करा. 6 महिन्यामध्ये एकदा तुम्ही सिबिलमध्ये लॉग इन करून जर बघितलं, तर तुमचा सिबिल स्कोर नक्की खाली येणार नाही. मग पक्की खात्री आहे. थँक यू सर. सर स्टार्टअप लोन म्हणजे नेमकं वेगळं प्रॉडक्ट असतं का? आणि लोन टेन्युअर म्हणजे नेमकं काय? शॉर्ट टर्म, लाँग टर्म हे काय असतं नेमकं? कर्जाचा समजा वेगळ्या पद्धतीने वेगळे प्रकार असतात अर्पिता. तर जसं तू स्पेसिफिकली टेन्युअर वाईज विचारलंय, तर नवीन व्यावसायिकांना विशेष करून याची कल्पना असणं फार महत्त्वाचं आहे, की ढोबळमानाने जर आपण कर्जाचा विचार केला, तर त्याची 3 प्रकारामध्ये विभागणी होते. एक तर तुमचं कर्ज शॉर्ट टर्म असू शकेल, म्हणजे अल्पमुदत कर्ज असू शकेल. दुसरं मीडियम टर्म लोन म्हणजे मध्यम मुदत कर्ज असू शकेल किंवा लाँग टर्म लोन असू शकेल किंवा दीर्घ मुदतीचं असू शकेल. आता ही मुदत कशावर ठरते? तर तुमचा व्यवसायाचा प्रकार काय त्याच्यावर ठरते. तर आपण अल्पमुदत कर्जाचा जर विचार केला, तर कशाकरता लागते आणि अल्पमुदत किती अशी बँकेकडून ठरवली जाते? तर साधारणपणे 1 वर्षापर्यंत साधारणपणे आपण म्हणू की 12 महिने ते 15 महिन्यापर्यंत जर तुमच्या कर्जाची मुदत असेल, म्हणजे तुम्हाला कर्ज वापरून परतफेडीचा अवधी साधारणपणे 15 महिन्यापर्यंत असेल, त्याला आपण अल्पमुदत म्हणू, सर्वसाधारणपणे म्हणू आपण. तर याच्यामध्ये कोणतं कर्ज येतं? अगदी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे जे शेतीकरता आपण कर्ज घेतो किंवा ज्याची गरज ही अल्पमुदतीची आहे. उदाहरण म्हणून की पीक कर्ज असेल. म्हणजे माझं जे मी पीक घेणार आहे, त्या पिकाकरता माझी गरज अतिशय अल्पमुदत आहे. म्हणजे मला माझ्या शेताची लागवड करायची आहे. मला पेरणी करायची आहे. ओके. त्याला खतं द्यायचं आहे आणि असे संबंधित काही खर्च आहेत. त्याच्याकरता माझी गरज ही अल्पमुदत आहे. त्यामुळे मी जेव्हा बँकेकडे जातो, तेव्हा माझा व्यवसाय अल्पमुदतीचा आहे. ओके. आणखी त्याला माझी लागणारी गरज पण अल्पमुदतीची आहे. त्यामुळं अशा प्रकारची ही कर्ज ती अल्पमुदतीमध्येच मोडतात. अ, पीक कर्ज आणि संबंधित कर्ज असं म्हणू. जेव्हा आपण मध्यम मुदत कर्जीचा विचार करतो म्हणजे मीडियम टर्म लोन हे सगळ्यात जास्तीत जास्त प्रकारची कर्ज ही मध्यम मुदतीमध्ये मोडतात. विशेष करून आपलं जसं म्हटलं जसं एम-एस म्हणजे लोन हे छोट्या व्यावसायिकाचं लोन, इंडस्ट्रियल लोन असेल किंवा एज्युकेशन लोन असेल किंवा बिझनेस लोन असेल, हे सर्वसाधारणपणे असं धरू की 3 ते 5 वर्षाची मुदत असेल. ज्याची मुदत 3 ते 5 वर्षामध्ये असेल आणि माझी परतफेड 3 ते 5 वर्षामध्ये असेल, तर त्याला आपण मध्यम मुदत म्हणू. जेणेकरून असं धरू की मी व्यवसाय सुरू केल्यानंतर माझा हळू-हळू ग्रॅज्युअली वाढत जाईल. माझं उत्पन्न वाढत जाईल आणि त्या उत्पन्नातून मी माझं जे कर्ज आहे ते कमी-कमी करत येईन आणि पर्यायाने एक साधारणपणे 5 वर्षामध्ये मी सगळं कर्ज फेडून टाकीन. या सगळ्या प्रकारच्या कर्जाला आपण मीडियम टर्म किंवा मध्यम मुदत कर्ज म्हणू. अशी काही कर्ज आहेत, की ती लाँग टर्म टेन्युअरमध्ये सुद्धा मोडतात. विशेष करून कालावधी किंवा ज्याचा आपण काय म्हणू, ज्याचं उत्पन्न हे लाँग टर्ममध्ये गणलं जातं. विशेष करून उदाहरण म्हणून सांगेन, की समजा मी विहीर खोदली आहे. ओके. माझ्या शेतात विहीर खोदली आहे. तर विहीर खोदणं किंवा मी पाईपलाईन घालणं किंवा ज्याला आपण मायनर इरिगेशन म्हणू किंवा आपण काय म्हणू त्याला मी इरिगेशन प्रोजेक्ट सुरू केलाय. ओके. पाणी पुरवठा सुरू केली आहे. तर याच्यामध्ये लागणारं भांडवल पण जास्ती असतं आणि याच्यामध्ये ही योजना केल्यानंतर तुम्हाला येणारे उत्पन्न जे आहे ते उशिरा येऊ शकतं. सो जेणेकरून तुम्हाला तुमची ऐपत तयार व्हावी आणि नंतर तुम्ही कर्ज हे भरावं त्याच्याकरता बँक तुम्हाला हे टर्म म्हणजे दीर्घ मुदतीचं कर्ज देऊ शकते.
आणखी एक प्रकार याच्यामध्ये असू शकतो, की हे व्यावसायिक कर्ज नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं कर्ज जे आहे, लाँग टर्म कर्ज आहे, ते होम लोन आहे. ते आता हे काही व्यावसायिक नाही आहे, पर्सनल टाईपचं लोन आहे. पण तुम्हाला लागणारे कर्ज हे जास्ती असू शकतं. तुमचं जे घराचा खर्च आहे, घर घेण्याचा खर्च आहे, हे मोठं असू शकतं आणि मोठं कर्ज घेतल्यानंतर तुमचा आत्ता असणारं उत्पन्न, ओके, तुमच्या उत्पन्नाशी निगडीत हा हप्ता दिलेला असतो. जेणेकरून तुम्ही हे कर्ज लाँग टर्ममध्ये किंवा दीर्घ मुदतीमध्ये मे बी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, कधी-कधी तुमच्या मुदत ही 20 वर्षापेक्षा जास्ती पण असू शकते. सो ही कर्ज ही दीर्घ मुदतीमध्ये मोडली जातात. सर, कोणत्या चुका टाळाव्यात जेव्हा आपण बँक लोन संदर्भात विचार करत असतो? चुका टाळण्यापेक्षा मी असं म्हणेन, की जर तुम्हाला जेव्हा तुम्हाला बँक कर्ज मंजूर करते, तेव्हा आपण एक आपल्या व्यवसायाची सुरुवात आहे. आपण नक्कीच आपल्याला भांडवल दिलेलं आहे बँकेने, आपल्याला वापरायचं आहे, योग्यरीतीने वापरायचं आहे. पण एक 2-3 ज्याला आपण काय म्हणू ॲक्शन पॉइंट किंवा अलर्ट म्हणून मी एक माझ्या अनुभवातून सांगू शकतो. महत्त्वाचं खूप आहे, पण मला वाटत नाही की किती लोक हे किती व्यावसायिक करतात. जेव्हा तुम्हाला बँक लोन मंजूर करते, तेव्हा तुम्हाला एक फॉर्मल सँक्शन लेटर दिलं जातं. एक मंजुरी पत्र दिलं जातं. तेव्हा माझं सगळ्या व्यावसायिकांना आव्हान आहे, की पहिला तुमचा एक्सरसाइज म्हणून हे सँक्शन लेटर तुम्ही अगदी रिलिजियसली वाचा. डिटेलमध्ये वाचा, मन लावून वाचा. कारण शक्यता अशी आहे, की याच्यामध्ये काही टर्म्स जे आहेत, काही टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्या बँकिंग टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्या तुम्हाला एखाद वेळी कळणार नाहीत. त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे आणि विनंती आहे, की मंजुरी पत्र वाचताना तुम्ही अगदी काळजीपूर्वक वाचा. ज्या काही तुम्हाला टर्म्स नाही कळणार, त्या तुम्ही अगदी सिन्सिअरली बँकेचे अधिकारी आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोला आणि या सगळ्या टर्म्स, सगळ्या कंडिशन्स क्लिअर करून घ्या, स्पष्ट करून घ्या. कारण तुमचं कर्ज आणि तुमच्या कर्जाबरोबरचं तुमचं जे लाईफ आहे, हे याच्यापासून तुमचे 3 वर्ष, 5 वर्ष कायम राहणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुम्हाला कोणताही कन्फ्युजन असता कामा नये. तुम्हाला असं वाटतं कामा नये, की हे काय लिहिलंय मला माहीत नाहीये. ते पहिल्यांदाच क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आणखी एक गोष्ट मी अगदी विशेष करून नमूद करीन, की बऱ्याचशा आणि सगळ्याच कर्जामध्ये व्याजाशिवाय काही ना काही चार्जेस, काही ना काही वेगळे चार्जेस पण असतात. त्याचं कारणं वेगळी असू शकतील. पण जेव्हा तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्याशी हे चर्चा कराल, त्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागू शकतात आणि कशाकरता लागू शकतात, ही माहिती तुम्ही अधिकाऱ्याकडनं माहिती करून घेणं अत्यावश्यक आहे. जेणेकरून तुमचं ज्ञान वाढेलच, पण पर्यायाने जे बँकेबद्दल गैरसमज असतात, हे गैरसमज टाळू शकतील. असं कधी असता कामा नये आणि आणि असं कधीच नसतं आणि हे मी कॉमनली ऐकलेलं आहे, की व्यावसायिक बोलताना, की ही बँक जी आहे, XYZ बँक, ही बँक हिडन चार्जेस खूप लावते. त्यामुळे कोणत्याही बँकेमध्ये मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो, की कोणत्या प्रकारचे हिडन चार्जेस कधीच नसतात आणि जरी मनात आणलं तरी असे हिडन चार्जेस बँक लावू शकत नाही. प्रत्येक बँकेवर त्यांचे कंट्रोल असतं. रिझर्व्ह बँकेचा काही नियम असतात. त्यावर बँकेच्या अधीन राहूनच हे चार्जेस लावलेले असतात. त्यामुळे हे सगळ्यांना मला आव्हान आहे, की कोणकोणत्या तुमच्या टर्म्स आहेत, रेट ऑफ इंटरेस्ट कोणता आहे, कोणत्या प्रकारचा लावला आहे, हप्ता कधीपासून सुरू आहे, मला किती तारखेला हप्ता भरायचा आहे आणि चार्जेस कोणते लागू शकतात, याची माहिती जरूर जरूर जाणून घ्या. आणखी एक मुद्दा, की सर्वसाधारणपणे कर्जामध्ये हा येणार नाही, पण कधी-कधी याची गरज भासू शकते. म्हणून मी सांगू इच्छितो, की जेव्हा बँक आपल्याला कर्ज देते, तेव्हा काही ना काही टर्म्स ठरलेले असतात. उदाहरणार्थ, की तुम्हाला हे कर्ज रेग्युलर मंथली हप्त्यामध्ये तुम्हाला 5 वर्षामध्ये भरायचं आहे. ओके आणि तुम्हाला लक्षात आलेलं आहे, तुम्ही भरतासुद्धा. काही अशी एक अनयुज्युअल परिस्थिती असू शकते, की तुमचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर समजा 1 वर्षांनी, 2 वर्षांनी काही ना काही अडचण येऊ शकते आणि ही अडचण जेन्युइन आहे, नैसर्गिक आहे. ओके. काही-काही गोष्टी ह्या तुमच्या स्वतःच्या नियंत्रणाबाहेर चालतात. ओके आणि ज्याचा पहिला परिणाम, डायरेक्ट परिणाम हा तुमच्या बँकेच्या हप्त्यावर होऊ शकतो. त्यामुळे माझं सगळ्यांना आव्हान आहे, की समजा अशा जर अडचणी आला, तर असं धरा, की बँक ही तुमची शत्रू नाही आहे. बँक ही तुमच्या व्यवसायाची पार्टनरच आहे, भागीदार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अडचण आली, तर अडचणीमधनं मार्ग कसा काढायचा हा बँक तुम्हाला नक्कीच सांगू शकेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँकेला जाऊन सांगायला पाहिजे, की
माझ्या व्यवसायाचं आत्ताचं स्वरूप बघितलं, आत्ताचं जर स्टेटस बघितलं, तर काही ना काही अडचणी येत आहेत. या अडचणी तात्पुरत्या आहेत. या अडचणीनंतर त्या अडचणीमधनं मी बाहेर येऊ शकतो. त्यामुळे या अडचणीचा मार्ग काढण्याकरता बँक तुम्हाला काय सल्ला देऊ शकते किंवा तो तुम्ही अंमलात कसा आणू शकता? त्याला काही स्वरूपामध्ये रिफेसमेंट म्हटलेलं आहे किंवा त्याला रिशेड्यूलमेंट म्हटलेलं आहे किंवा साध्या हप्त्यामध्ये त्याला आपण म्हणू, की तुमच्या हप्त्याची पुनर्बांधणी करता येते. ओके. म्हणजे काय आहे, हे जिना अँड रिझन आहे, की काही परिस्थिती अशी आहे, की तुम्हाला हप्ते भरायचे आहेत. तुम्हाला बँकेचे हप्ते रेग्युलर भरायचे आहेत. पण मला सध्या तरी शक्य नाही आहे किंवा मला जो हप्ता भरायचा आहे, तो हप्त्यामध्ये मला पुनर्बांधणी आवश्यक आहे. बँक नक्कीच तुमच्या या परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करेल आणि जितकं शक्य आहे, केस टू केस बेसिसवर जेवढा शक्य आहे, त्या तुमच्या हप्त्याची पुनर्बांधणी बँक नक्कीच करेल. तुम्हाला हा लाँग टर्म फायदा होऊ शकेल. त्यामुळे या या डिस्कशनच्या निमित्ताने मी नक्कीच सांगेन, अशी परिस्थिती कधी येऊ नये कुणाच्या व्यावसायिकावर. पण समजा असेल तर खूप मोकळेपणाने बँकेच्या तुम्ही अधिकाऱ्यांशी बोला. परिस्थितीचा अंदाज द्या. बँक तुम्हाला नक्की याच्यातनं तुम्हाला मार्ग काढून देऊ शकेल. धन्यवाद सर. सर, आत्ता आपण जे काही मुद्दे बोलले त्याच्यामध्ये नक्कीच एक बँक लोनविषयी कम्फर्ट आलाय. म्हणजे बँक लोन कसं घ्यावं, एक्सपोजर काय असावं, EMI, त्याच्यानंतर काय चुका टाळाव्यात, काय गोष्टी कराव्यात, या संदर्भात तुम्ही आलात. तुमचा वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्ही नक्की ऐकत राहा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.